या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती बैठकीच्या आढाव्यासाठी असलेले उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष मस्के साहेब, आमचे सहकारी मित्र व या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब देशमुख, स्टेजवर उपस्थित आमचे सहकारी मित्र ज्येष्ठ नेते कृष्णरावजी कराड, राजाभाऊजी फड, जवनरावजी देशमुख, उपस्थित सन्माननीय स्टेज म्हणून तरी चालेल, उपस्थित समोर असलेले सर्व सहकारी, आमच्या महिला भगिनी, बराच वेळ झाला गुडकऱ्यासारखा आपण बघायला त्यांना हसलं तर बरं होईल. इथं आपल्याला आज या ठिकाणी आपण कुणाचं तरी गुन्हा उपरं काढण्यासाठी जमलेलो नसून ही रावणाची लंका जाळायची असेल तर निश्चितपणानं आमच्या सगळ्या तरुण तडफदार फौजेला आपलं दुःख मागे ठेवून या ठिकाणी बबन भाऊचा विषय निघाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या या ठिकाणी निश्चितपणानं पहिली जी एंट्री इथं झालेली, इथे जे नाव मोठं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं झालं ते बबन भाऊच्या रूपानं झालं, हे सगळ्यात तालुक्याला नाही. त्याचबरोबर आता कालपर्यंत सगळ्यांनी इथं आमच्या महाराजांनी उल्लेख केला रंगेल आमदार, त्यांना सुद्धा म्हणजे कुठंतरी उंदरापासून वाघापर्यंत नेण्याचं काम ज्या पवार साहेबांनी केलं, चुकीचा कुठेतरी निर्णय झाला. पण आज देशात आपण बघायलो, देशाचे पंतप्रधान असो की एखादा गल्लीतला कार्यकर्ता असो, अडचणीच्या वेळेला निश्चितपणानं कुणाचं नाव समोर येत असं तर आदरणीय पवार साहेबांचं नाव समोर येतं. आणि बऱ्याच वेळेला मी सगळ्या स्टेजलाही सांगू शकतो की माझ्यासारख्याला काही इथं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आता काही मागायचं नाही, पण या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर निश्चित सामान्य माणसासाठी कोणी काम करायला असेल, त्याच्या खांद्यावर कौतुकाची थाप टाकणारा असेल किंवा होणी करणारा एखादा माणूस या राजकारणामध्ये महाराष्ट्रात असेल तर ते नाव शरद पवार आहे. आणि निश्चित त्याच्यासाठी की काही अपेक्षा नसताना लोकसभेच्या वेळेला खरं तर मी घरात बसून करतो म्हणून नाही म्हणजे प्रवेश असू द्या नसू द्या, निश्चित पवार साहेबांना जे काही माझा खारीचा वाटा देता इथे देणार आहे. विधानसभेला राजसाहेब असं का दिलं, पाय मोडून तर दिलं राजसाहेब. आणि जे द्यायचं आहे की आपल्याला निश्चित समोरचा आपला खेळाडी, आपल्यात मी मोठा का ते मोठा, मानेसाहेब मोठे का बबन भाऊ मोठे का अजून कोण मोठे, हे करू नका. आज कधी नव्हे ती एवढी चांगली परिस्थिती आली आहे की इतर तर सगळं सैन्य बॅकफूटवर गेलेलं आहे आणि आपण जर नेहरूसारखं फिडर वाजवीत बसतो. मला असं वाटतंय की राजेंद्र साहेब तुम्ही नशिबवान होणार आहे की शेवटची एक गदा हंडी तर तुम्ही या ठिकाणी परळीमध्ये पुन्हा पवार साहेबांचं राज्य निश्चितपणाने इथं फुलाल आणि 100% इथं म्हणजे लोक येऊ. आज तिकडे सगळे जे असलेले गुत्तेदार लुटारो ही अशा प्रकारची एक टोळी झालेली आहे. तिकडे कुठला पक्ष राहिला नाही, पंथ राहिला नाही. आज मध्यंतरीचा काळ जातीवादाच्या राजकारणाने करून निश्चितपणाने या परिसरामध्ये तयार करून पोळी वाजण्याचे काही काम झालं. परंतु या सगळ्यापासून अलिप्त राहून आज एक आदराचं नाव राजकारणात असेल तर निश्चित पवार साहेबाचं आहे. आणि आपल्याला एवढं मोठं नाव असताना आज धनंजय मुंडेसारखा माणूस त्यांच्या समोर कुठेतरी एक अत्यंत बॅकफूटवर बोलत झालेला आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 5 वर्षात बॉटम ते टॉप पर्यंत ज्यांच्या सहकार्यानं जाता आलं, मला वाटतं धनंजय मुंडेला दुसरा सोबती नसेल की जे 5 वर्षात परळीच्या मोंड्यातून महाराष्ट्राच्या राजकारणावर गेले आणि 1 महिन्यातच तिथून खाली अशा आलेले की इथं नाट्याच्या मळ्यात येऊन बसले. ही परिस्थिती आहे. आज भल्या माणसावर तुम्ही टाळ्या वाजवतात बबन भाऊच्या नावानं, पण इथं तर असलेला सत्तेतला आमदार तोंड लपून बसायची पाळी आली.
18 घंटे दारू पिऊन फुले माणसाला भेटत नाही. एका एका गाडीवर 10 ड्रायव्हर ठेवले किमान माणसं तरी बंगल्यासमोर दिसावेत म्हणून. आणि माणसं दोन गोष्टीला भेटे, देवालाही भेटे तर भूतालाही भेटे. तसा काही लोकांना सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये भूतासारखी जी भीती बसलेली आहे. आज ते भूत तिथे लपून बसलेले ते आमच्या शिवाला नात्याला मळ्यामध्ये बसत आहे. असं काही नाही, तुमच्या सगळ्यांमध्ये ताकद आहे. पण सगळ्यांना आता कुणी पंचायत समिती मागितली, कुणी जिल्हा परिषद मागितली. पण एक लक्षात ठेवा की आपल्याला पवार साहेबांचा आदेश खूप मोठा आहे. रावणाची लंका जाळायची असेल तर बिभीषणाला सुद्धा राजा करावा लागते. महाराजांनी सांगितलं तिकडचे काही आहे, येणारे येतील जाणारे जातील. कधी आपलं घरचं लग्न असेल त्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्यावर सुद्धा एखादी अन्याय होईल. पण परळी पंचायत समितीवर पवार साहेबांचा झेंडा फडकायला पाहिजे ही आन बाण घेण्यासाठी आपली ही बैठक आहे. मला कुठल्या गटातटामध्ये जायचंही नाही आणि कुणी ग्रहितही धरू नका. कृपा करून जिथं जिथं पक्षाचं काम येईल, पवार साहेबांचं काम येईल, एक प्रामाणिकपणाने या भागातला ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून मी करीन. कुठं माझा फोटो असावा, माझा फोटो नसावा, आमच्या फड साहेबांचा गट आहे का काय, परंतु भूमिका आली तिथं मी एखाद्या परखड बोलायला येत नाही. कुणाचा मी काही राजाभाऊचाच वेश करीत नाही ना अजून कोणाचा लोकडे मारायला करीत नाही आणि रोज कुणाचा लोभही नाही. पण ग्रामीण भागातला माणूस अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये मित्रांनो. मला तर आवडतं तर मी कम्युनिस्टच्या मोर्चामध्ये परळीत हजर असतो. सामान्य माणसाचं दुःख घेऊन जे वेशीवर टाळण्याचं काम करीत असत त्याच्याबरोबर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाने राहिलं पाहिजे ही भूमिका आहे. आज दिवाळी झाली का शिमगा झाला ग्रामीण भागात ही वाईट परिस्थिती आहे. आणि त्या लोकांना मला दुपारी एक कोरगाव घोड्यातून फोन आला असतील काही कार्यकर्ते इथं की माझा बाप दवाखान्यात आहे आणि त्याला जे अनुदान अपलोड करीत नाही, मला तेवढेच 5-7 हजार झाले तर बापाचा विलाज होईल. ही परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीवर पाठीवर हात टाकण्याचं काम या ठिकाणी गारगुंडा घालतात. मला माहिती आहे माझ्या शेजारला कौरगाव साहेब आहे. सकाळी 7:30 वाजता शरद पवार साहेब त्या द्राक्षाच्या बागेमध्ये सुचना मारते का व्यंकटकरांच्या बागेमध्ये. ही परिस्थिती आहे. तुम्हाला जावं लागेल. कुणाच्या तरी डोळे पुसायची संधी आहे, जायची संधी आहे. आणि एवढंच नाही, शिरसाळा धर्मापुरी दहशत 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 असं काही घेऊ नका. अरे दहशतीवाले बिळात लपून बसले. परळीची नगरपालिका आहे. मी भागापासून बारकाईने बघायलो. त्या परळीची नगरपालिका होणीको अनहोणी करायची असेल तर निश्चितपणाने माझी खात्री की इथला मुस्लिम समाज जर निश्चित पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला तर परळीची नगरपालिका मस्के साहेब निश्चितपणाने पवार साहेबांच्या ताब्यात येईल. काय मागणी त्या लोकांचं? हातावर रोजीरोटी करून मजुरी करून खाणारा समाज. मग कोण ओबीसीला मिळालं, कोण ओपनला मिळालं, कोण बाकी सोडून द्या. दादा गुडकेचा एक पिक्चर बघा, पीछे की छोड़ ना आगे की सोच. काल पस्तूर काय झाला असेल, वाघमडेकडून काय चुकला असेल, राजभाऊकडून काय चुकला असेल, गुजरातकडून काय चुकला असेल, अजून कोण्या गटातटातून काय चुकला असेल आणि बाबासारख्या सामान्य कार्यकर्त्याला समजा संधी मिळाली की मागं काही चुकला असेल, माझ्यासारखा माणूस धनंजय मुंडेच्या बंगल्यावर गेलेला असेल. मी सभापती होतो भाजप जिल्हा परिषदेचा. जायचा राहिला आता इथं कोणी बसलेला एखादा माणूस राहिला नाही, कोणी धनंजय मुंडेच्या पंकजाच्या बंगल्यावर जायचा. तो बट्टा लागू नका. कालपर्यंत काय कोणी केलं, पण आज जर कोणी एखादा पवार साहेबांच्या पक्षासोबत प्रामाणिकपणानं हे जे सगळे लुटारूची टोळी बॅकफुटवर गेली, इथं काढणाऱ्याने काही काढलं, वाल्मिक कराडसारख्याचं नाव सुद्धा काढू नका पाहिजे. बबन भाऊचा आदर सगळी राष्ट्रवादी पार्टी करते. तुम्ही 10-5 जण टाळेबाजी म्हणून आम्ही करतो असं समजू नका. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सभापती असताना बबन भाऊ माझ्या 10-25 बैठका झाल्या. एक आदर्श सभापती होता आणि पक्षाने त्यांना न्याय म्हणजे कुठं आढळणार सोडून दिलेलं नाही. पवार साहेबांचं लक्ष आहे, रोहिदादाचं लक्ष आहे. शेवटी आपण एकाच गोष्टीवर न येता चुका प्रचंड झाल्या असतात. बाबा आपल्याला इथं भूतासंग लढायचंय. आपण आपले आपले केस जर उचलायला सुरू केले डोसक्याचे काय उपयोग होणार? या देशामध्ये 10,000 इंग्रज जाते,
त्यांनी 40 कोटी लोकांवर 150 वर्ष राज्य केलं. 700 मुघल राहते त्यांनी 40 कोटीवर जवळपास 70 वर्ष राज्य केलं. तसं इथं हे सगळे जे लुटारू आहेत त्यांना माहित आहे किंवा त्यांचा ताळमेळ लावून द्यायचा. अजून कुणाला तरी काय म्हणायचं, डोंगरे महाराजाला बदनाम करायचं, बाबाला बदनाम करायचं. म्हणजे तुमचे जे पदाधिकारी आहेत ते फालतू आणि त्यांचे चांगले ही परिस्थिती बोलू नका. आपलं भांडण असेल घरात भांडा, मागणी मागा. मला वाटते मस्के साहेबांसारखा सिनियर माणूस आहे, तुमचं निश्चित घरानं ऐकून घे. आणि पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कार्यकर्त्याचं मनोगत त्याचा एकदम होईपर्यंत मध्ये बोलू नका. गुजरात तहसील मध्येच गरम उडाले तसं वाचावं नका. त्याचा एकदम विरोध तर पूर्ण ऐकून घ्यायचं. तरुण रत्ने आम्ही किती बोललो तरी मला असं माहिती आहे की रावणाची लंका जाळायची असेल तर तुमची तरणे बाण फोडायची गरज आहे. पण तुम्ही आपसात केस उठण्यात ती ताकद बाहेर घालू नका. मी बेकार असेल, राजभाऊ बेकार असतील, मस्के साहेब बेकार असतील, पण आपल्याला इथची सत्ता उलटून टाकायची असेल, तुम्हाला आम्हाला ह्या परिसरात राहायचंय. त्या बसलेल्या लोकांना मिटिंग पुरतं तुमच्यापाशी यायची. आता त्यांचा देव कधी म्हणला तसं. पण आपल्याला ही संधी आली आणि ती संधी मग एक सर्कल नाही, 2 सर्कल नाही. आमचा गवळी सारखा आता माणूस बोलला, तुम्ही नक्की उभा राहा. पांगणी सर्कल असेल, गाडी पिंपळगाव असेल, सिरसाळा असेल, नागापूर असेल आणि समदुःखी माणसं महाराजांनी केलेली सूचना मस्के साहेब चांगली आहे. अंधारातून तुम्हाला कारसेवा करण्यासाठी सगळ्या पक्षाचे लोक तयार आहेत. ती घ्यावी लागेल. एखाद्या ठिकाणी बिबिशाला नाही राज्य, बिबिशाला राज्य द्यावं लागेल. पण आपल्याला इथं पंचायत समितीवर माने साहेब म्हणले तसं परळीच्या पंचायत समितीवर नक्की झेंडा फडकवू शकतो. आपल्या परिसरात 1-2 गट तयार झाल्यासाठी मादरगाव मधून आलेले आमचे 40 गाव आहेत, ते वेगळ्या विचाराचे. जुन्या परळी तालुक्यातले काही गाव वेगळ्या विचाराचे. आता इथं कोण वंजारी, कोण मराठी, आपलं आपलं मनोदादा संघ पुढे, आमचे काही धनगराच्या आरक्षणा संघ पुढे, हे भांडणं बंद झाले. आता आधी लगीन कोंडाण्याचं म्हणायची गरज आहे की जोपर्यंत आपल्या समोरची पार्टी दारू पिऊन पण बंगल्यावर लोळाय गेली, त्यांचं नाव घेतलं ते जेलमध्ये चक्की पिसायलेले, आणि तोपर्यंत आपलं आपलं काम साधून घ्यायचं सोडून सवत रणकी व्हावी असं करू नका. असं एखादी आपली पक्षामध्ये सवत. पण आपल्या कपाळात कुंकू साबीत ठेवायचा असेल तर सुखी देव देवा धनी कुंकवाचा हे आधी म्हणावं. नाही एखादी वाई म्हणती सवत रणकी बघायची. मला आता सवत रणकी झाल्यावर ती काय आयो राहील का? असं करू नका. सगळे काही सूचना असल्या, एखादा पदाधिकारी बदलायचा असेल, कोणी असेल, असं काही नसतं. माझं नाव प्रभाकर वाघमोडे असं तरी आमच्या बापानं माझं नाव उर्फ साहेबराव ठेवलेलं. त्याला माहित होतं हे साहेब कुठं होणार नाही. ओरिजिनल सगळे मला साहेब 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 साहेब. काय करायचं? सगळ्यांनी काम करा. आणि आज एकच आपल्याला सौ सुनारकी एक लोहारकी. आज देशाच्या कोपऱ्यात काश्मीर ते कन्याकुमारी कुठे गेले, तुम्ही काश्मीरला गेले तर धनंजय मुंड्याला माणूस आहे सांगितलं तर कोण किलो गाडी रट्टे देतील ना. पवार साहेबांचं नाव घ्या, तुम्ही इथं घ्या, परदेशात घ्या, देशात घ्या, कुठे घ्या. एवढा मोठा माणूस आहे की निश्चित आज देशामध्ये आजही बरोबरीचा कोणी पंतप्रधान नाही, कोणीच नाही आणि पुढेही होणार नाही. आणि हे जे झालेलं आहे असं जर आपण भांडत राहिलं तर अजून 5-10 वर्ष मोदी सारखा माणूस या देशावर राज्य करायला राहिला तर मला वाटतं आपल्याला सगळ्याला वैजनाथाच्या पारावर इथं कटोरी घेऊन बसायची पाळी नक्की येणार आहे. आणि त्याचे हे जे तेरे चपाटे ते घालवायचे असतील आणि इथं सर्वसामान्य माणसाचं राज्य आणायचं असेल, मला माहित आहे, तुम्हाला सांगतो मी 90ला 1600 रुपयात मस्के साहेब पंचायत समितीचा सदस्य जातो माधवगाव आणि 4 लाख रुपयात परळी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन सभापती झालो. तेवढे पैसे तर पडेल पोराजवळ की दादा. आता पैसे वाढत पाहिजे असं काही सांगू नका. डिपॉझिट जप्त जातं समोरच्या आहे तर गुजरात साहेबांचं त्यांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरनं मला लोकांनी निवडून दिलं. 13,800 मतांनी मी जिल्हा परिषदला निवडून आलो. एक हातावर भाकरी खाणारा माणूस आहे.
आणि अजून आतापर्यंत सभापती झालो तरी का कधी एमडी न घेणारा मी असते. खाल्ल्यावर काल टाकून फिरलेला आहे. आता थोडे दिवस राहिले ती खाली पाडायची नाही. असं काही नाही, कुठेतरी केली पाहिजे म्हणजे राजकारण होईल. आता आमचा राजभाऊ इथं तो गावात बघतोय मला की गावाकडे गेल्यावर मी दारे धरतोय. आता कुणीच कमी समजू नका. सगळे आपण बरोबर आहे. आणि सगळ्यांनी नुसतं शिव म्हणलं तर इथं पोस्टरही उडून जातील, त्याच्यावरचे चोरही उडून जातील आणि नात्याच्या मळ्यात पडलेले नेते उडून जातील. आता कुणाला काय केलं, कुणाला मारलं, या सगळ्यातून सगळे आले. आणि मी आलो रस्त्यावर 2000 साली मी गेलो म्हणून रस्त्यावर पडत होते. ते कशाला भांडवल करायचं? त्यांचा धंदा आहे चाकू मारणं, खुपशीनं काय करणं. मी गेलो त्या ह्याच्यातून. अर्ध्या लोकांना माहित आहे. मग इकडे यायचं म्हणल्यावर ते असणारच आहे ना. आता ते तुम्ही ती सगळी सोन्याची लंका जाळायला गेल्यावर तुमचा काय हार घालून केलेले सत्कार करणार आहेत का? ते नाही. पण उचलाय वृक्षराज निर्माण सारखा एक सामान्य सरपंच होता. त्याला नक्की पंडितांना पाडायचं, त्याला आणायचं म्हणून ठरवलं. त्याची सगळा तुम्ही तर नसायचं. खूप मतांना आला तो. तुम्ही नक्की निवडून येणार आहे का? तर तुम्हाला आयडेंटिटी पवार साहेबांची आहे आणि लोक तुम्हाला मला मतदान देणार नाही. पण तुम्ही जर पवार साहेबांची प्रामाणिक म्हणून कळालं तर कुणी झालं तर माझ्यासारखा फाटका धनगर आला तर त्याला वाघमुळे दादा वरिया वरिया म्हणणार. ती माझी ताकद नाही की तिथं तुम्ही राहायला असते. ठीक आहे, तिथं काही भांडलो असतो आता राजभवन आम्ही तिथं भांडलोत काही वेळ. बोलायला तोंड माझं तुमच्यासारखं खूप काही बोलायसारखं. परंतु याचा अर्थ आपलं काही दुश्मनी नाही. इथं राहून एकूणमेकांची जिरवायला आलो नाही. कृपा करून माझी एक तुमचा ज्येष्ठ बंधू म्हणून सगळ्यांना विनंती आहे की हातात हात घ्यायला कोण मराठी, कैलासराव कोण हे, उत्तमदादा तुम्हाला कुणी इग्नोर करणार नाही. तुम्ही सिनियर आहे. बोलायचं चुकत असेल, एखाद्या ठिकाणी तुमचा फोटो टाकला नसेल, कोणाचा टाकला असेल, काय त्याच्यानं फोटो बशी काय नसते. तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चला. आता संधी आलेली आहे. आपला नंबर एखाद्यावर सुकल, पण फाटक्या माणसाला मी शिवसेनेमध्ये 16 वर्ष काम केलेला सदस्य आहे. रिक्षा चालविणारा आमचा तो ते सारखा माणूस, सिनेमाच्या टाकीवर माणसं सोडणारा माणूस आमदार झालेला आहे. नारायण चव्हाण सारखा माणूस बदनापूरचा आमदार झालेला आहे. सामान्याचे फाटके माणसं आमदार झालेले. आणि ते काम निश्चितपणानं पवार साहेबांनी इथं सुद्धा केलं. पण ज्याला उंदराचा बोक्या केलं त्याला पुन्हा बोक्याचा उंदीर करून पिळामध्ये कोंडून टाकण्याची संधी आलेली. त्या दिवशी आंधळ्याच्या गोष्टीसारखं भांड्याजवळ आल्यावर डोळे झाकून चालायचं सोंग करू नका. काही असेल, कालपर्यंत कुणाचे गुन्हे असतील, बाबाचे असतील, महाराजाचे असतील, माझे असतील, या काही बेदा जास्त झाल्या असत्याल, पलीगाड्या कमी झाल्या असत्याल, ते सगळं सोडून द्या. आणि नव्या उभारीनं आपण इथं जमलो की उद्याचं आपल्याला काहीतरी जिंकायचंय. आणि युद्धावर जाणारे जिंकणारे माणसं आहोत तिथं सगळे माणसं सोबत लागतील. बारका लागतो, काम करणारा लागतो, काटा खाणारा लागतो, गप बसणारा लागतो, एसटी रक्षक लागतो, गाढव कुत्र हे सुद्धा लागते. पोलिसाला जमत नसल्यावर कुत्र बोलावून देत ते वासानं उडकून काढते. तसे काही माणसं आहेत आमच्यापाशी बरोबर. तर तसं सगळ्यांनी हे करा. कुणाचा काय झाला असेल, गडबाजा कुणी वरच्या लेवलवरून करू नका, ही प्रामाणिक सगळ्यांना माझी विनंती आहे. मला राजसाहेबांनी पाय मोडल्यामुळे जास्ती फिरणं होणार नाही, परंतु जेवढा वेळ देता येईल. आणि अपेक्षाही नाही माझी, कुठलं तिकीट मागायचं नाही, पोराला मागायचं नाही, सोनाला मागायचं नाही, पाहुण्याला मागायचं नाही. प्रामाणिक माणसाला तिकीट द्या. तो मुस्लिम असेल, दलित असेल, धनगर असेल, मराठा असेल, बंजारा असेल, कोणी असेल, त्याचं प्रामाणिक एकदा शब्द दिल्यानंतर काम करण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचे. त्याची जात बघायची नाही, तो कुठलाही बघायचा नाही. हम सब एक काही तुम्ही जर म्हणलात, किती पैसे असू द्या समोरचे, आणि पैशावर काम झालं असतं तर माझ्यासारखा माणूस जन्मात कवा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नसतो. ते मी अनुभव आहे समोर उभा. मी अजून मी 74ला एजंट झालो कुंजनराव साहेब, आम्ही सोबत आहे त्या परिसरात. आणि मोठे साहेब डेप्टी सीएम असताना लागलेला माणूस आहे मी. हेच ग्रस्त माझ्याकडे आले, तुम्हाला बोलायला बोलले म्हणून. तोंड बघायचं नाही म्हणलं मला डेप्टी सीएमचं. हे वडकेंचा आमचा गणेश आहे.
600 बाया तिथल्या अटक करून नेलेल्या होत्या. असं काही नसतं. आणि पैशामुळं माझं जन्मात केव्हा रुकलंही नाही आणि पैसा केव्हा खिशात आला बी नाही. आणि पायी फिरायची अजूनही राग वाटत नाही. तसं तुम्ही ठरवा. तुम्ही नक्की जिल्हा परिषद सदस्य होताल, पंचायत समिती होताल. मी म्हणणारा माणूस आता पैसा घालून येणारा भेटतो. काय नसतं त्यांच्यापाशी. आणि पैशानं सगळं झालं असतं तर काय झालं नसतं. टाटा बिर्ला हे देशाचे राज्य झाले. परंतु आता ती नीती चालू आहे. सगळे यायले. आज महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे बच्चू कडू सारख्याचं. कोण कुठल्या पक्षात आहे, परंतु आपल्या शेतकऱ्याच्या अश्रू पुसायला कोणी कम्युनिस्ट येत असेल, बच्चू कडू येत असेल, कोणी येत असेल तर तिथं आपण सहकार्य करायचंय. उद्या इथं केंद्रीय कृषी मंत्री यायलेत आमच्या शिरसाळा परिसरात, मुख्यमंत्री यायले. बहिष्कार टाका सगळ्या लोकांनी की आमच्या असल्या अतिवृष्टीमध्ये माय दुखत असताना तुम्ही जर हात दुरे घ्यायला इथं माय अंगाने तर तिथे येत असताना तर आमचे काळे झेंडे घेऊन शिरसाळ्याच्या चौकात पोरं उभा राहिले पाहिजे. नक्की हे झालं पाहिजे. आणि हे आपलं काम आहे. जिथं जिथं काम पडेल तिथं आपण. आणि आपला पोशिंदा अरे बबन भाऊ सारखे पोराला सुद्धा मी सांगतो. आज पवार साहेबांसारख्यानं जर सहकार्य केलं नसतं, प्रामाणिकपणानं सांगतो राजा भाऊ तुमचं काय झालं असतं कळालं सुद्धा नाही. कृतज्ञता आपण व्यक्त करा. आता ते काही तुमच्या सगळं काठी घेऊन पवार साहेब कुणाच्या डोक्यात आणायला येणार नाही. परंतु नाव जरी सांगितलं तर नक्की आपल्याला मदत होणार आहे. रामामध्ये ताकद नव्हती बाळाराम भाऊ. रामाच्या नावात ताकद होती. त्याचं उदाहरण असं चालतं की सेतू बांधत असताना सगळे बांधलेले जय श्रीराम म्हणून दगड टाकीत होते. रामाला वाटलं आपणही एक दगड टाकावा. त्यांनी स्वतःचं नाव घेतलं जय श्रीराम म्हणून दगड टाकला पुढाला. मारुतीरायानं पकडलं म्हणजे तुमच्या अंगात ताकद नाही, तुमच्या नावात ताकद आहे. तसं पवार साहेबांच्या नावामध्ये ताकद आहे. आणि तिचा उपयोग आपण करू. त्या कोण मराठा कोण हे आरक्षण कोणाचं मिळालंय कोणाचं मिळालं नाही. आता आमचंही राहिले मागणी तवतच आम्ही ते मिळेल पिछेची छोट अजून काहीतरी होईल. 75 वर्ष झालं ज्यांना राजकारण आरक्षण मिळाले ते बी कुठं तरी आता खराटा घेऊन फिरायला. त्याच्यामुळे त्या तुझी गांडी नाही की काही. इथलची व्यवस्था, इथलचं जर सत्ता, इथलचा धोका जर तुम्ही टाळला आणि चौकीदार इथला बदलला, काय नगरपालिकेची अवस्था आहे. आज सगळ्यांनी मी तर म्हणतो जीवनराव तुम्ही कंबर बांधून उभा राहा. आम्ही ग्रामीण भागातून पट्टी करून मला तरी पैसे देऊ, रोज इथं ड्युटी करू. पण परळीची अवस्था बदलायची असेल तरी निश्चितपणानं मागच्या एखादी चांगली काढा, सामान्य माणूस काढा एखादा. त्याची जात बोध बघू नका. आणि तुम्ही सुद्धा इथून जाताना एकच गुरुमंत्र घेऊन जा की आपल्याला उद्याचं युद्ध जिंकायचंय. उद्या मग अजून जे काही असेल आपले सामायिक बांधाचे भांडणं असतील, बबन भाऊचे, राजा भाऊचे, अजून आमचे कुणाचे, तर ते आपण आधी लगीन कोणाचं म्हणून ही प्रतिज्ञा करायसाठी ही बैठक आहे. कुणाची तरी जिरवायसाठी, कुणाचा मान वाढवायसाठी आज आपले अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासमोर आपलं प्रदर्शन. नाही तर परळी म्हणलं की कवा बिटले म्हणते बा दुसऱ्या बार जायचं म्हणलं तर नाही मला दवाखान्यात ऍडमिट आहे. असं होऊ देऊ नका. काही नाही झालं, सत्ता येईल नाही येईल, पण परळीला म्हणलं की लगेच किक मारून निघालो असं त्यांना वाटलं पाहिजे. उद्या पदवीधरची इलेक्शन आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन आहे. पदवीधरचे फॉर्म राहिले असतील ते सगळ्यांनी भरा. शेकडो पोरं इथं साधे बसलेले असतील, ग्रॅज्युएट आहेत, मतदार आहेत ते पण फॉर्मच नाही का भरलेला. अशा पद्धतीचं होऊ देऊ नका. पक्षाचं संघटन करणाऱ्या माणसाला बळ द्या सगळ्यांना. चुकला असेल कोणी एखादा, आणि आता इथं वावटळी दिवा लावणं मला सांगा धनंजय मुंडे जे होतात पवार साहेबांचं काम करणं म्हणजे की टप्पू खायला जाण्याची पटांना कुणी कुणी खाल्ले किती जणांत तरी नंबर राहिला. हे करीत असताना जातील ते बी दिवस जातील, आपले टप्पू खाण्याचे दिवस जातील, त्यांचे टप्पू खाण्याचे दिवस येतील. आलेच जवळ पाहिजे भरली. आता फक्त शेअर उंचायचा राहणार. ते जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सगळ्यांनी हे करावा. का आता इथं समोर जे ते नागरा संघ जिल्हा खेळायचा परळीमध्ये आपल्याला, आणि ते करीत असताना सगळे येत असतील. आज या महिलांचे मी अभिनंदन करतो की 5, 6, 4, 2 ज्या काही आल्या असतात हवे भूताच्या अंगावर जाताना. पण मला एक माहिती आहे की पदर खाऊन जर आमची एखादी महिला निघाली, जी जिजाऊ असेल, ती अहिल्या असेल,
तर निश्चितपणाने समोरची पार्टी ही गारद झाल्याशिवाय राहणार नाही. अशा आपल्याला एखादी चांगली महिला काढावी लागेल, कुठं पुरुषाच्या जागेवर सुद्धा महिला लढवावी लागेल. ते निश्चितपणानं तुम्हाला करता येईल. बरं, मी का तुम्हाला आरक्षण मी का वाढवणार नाही. पंचायत समितीला तर काही त्यावेळेस आरक्षण नव्हतं. जिल्हा परिषदला मी ओपनच्या जागेवर लढलो. एकही मराठा कॅन्डिडेट माझ्या विरोधात उभा राहिला नाही. माने साहेब इथं हजर आहे. 1 नंबरला मतदान मराठा समाजात आहे माझ्या सर्कलमध्ये, तरी एकही फॉर्म माझ्या विरोधात मराठा समाजात आला नाही. दोन्ही समोरचे फॉर्म होते, पंचरावच्या पाहण्याचे दोघांचे डिपॉझिट केलं. ही परिस्थिती जातीभोवतीवर काही नाही. तुम्ही काम करीत राहा. तुम्हाला आयडेंटिटी मोठी आहे. शिरसाळ्याच्या असतील, धर्मपुरीच्या असतील, कुठलेही असतील, असं काही नाही. तुम्ही खाली दत्तक देऊन टाकले असं थोडं काही कोणाची जागीर आहे का? अहो, सगळे आंबट झालेले आहेत तिथं. तुम्हाला फक्त जाऊन बोरीचं झाड खालीसारखं हलवायचंय. कुळकुळ कुळकुळ धर्मपुरी वाजणार आहे, मांडवा वाजणार आहे, जिरेवाडी वाजणार आहे, असं काहीच नाही. एखाद्या वेळेला निघालं. पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये धनंजय मुंडेला गुलाल आपल्या शिरसाळ्याच्या पंचायत समिती सदस्याला लावलेला आहे. तोपर्यंत त्यांची पाठीच पुरी होती. आताही आपल्याला ते निरंतर निघतील अशी परिस्थिती आहे. पण हाय खाल्ल्यावाडी करू नका आपण, आणि आपले पाय करू नका. तुम्ही जर सगळ्यांची नुसता हातात करून निघाले आणि तुम्ही कळत्या माणसाने जर हात वाढायचे ठरविले, तर बारका समाज तुमच्यावर कशामुळे भरोसा सोडेल? मुस्लिम असेल, दलित असेल, गवळे असेल, अजून कोणी असतील, छोटे छोटे गावगाड्याचे गोसाई असतील, कुंभार असतील, चांभार असतील, तुमचे दसऱ्याला गेले वादविवाद, त्याचा अभ्यास करा का आमचा गणपती सत्याचा, तसं जर असेल तसं करू नका. नक्की आपल्याला परळीचं असं आहे, व्याकरणामध्ये एक युनिव्हर्सल ट्रूथ असते, ते कालावधी सत्य. परळीत होत्याचं नव्हतं, ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी मी सुद्धा आता पता घालून मला जेवढं शक्य होईल तेवढं नक्की तुमच्या बरोबर पूजन राहून आम्ही करू. आणि आपल्याला अजिबात ऐकवू नका. परळीनं जे काही बदनाम झाली बीड जिल्ह्यामध्ये, मुन्नी बदनाम हो गई, तशी आपली अवस्था झाली. पोरायला रूम मिळेना, कोणाला काही मिळेना. ते आपल्याला चित्र जर पालटायचं असेल, शेवटी आपण काही सगळं इथं गबाळ विकून कुठेतरी जाऊन तिकडे जाणू तर शकत नाहीत ना. आपल्याला परळी पीठ करावी लागेल. वैद्यनाथाची पावनभूमी निश्चितपणाने जी बदनाम झाली ती नीट करायला बाहेरचा कोणी येणार नाही. बाहेरचा तरी एखादा आला तर त्याच्यासमोर आपलं प्रदर्शन नको. परळी 1 नंबरनं आम्ही समोरच्या पार्टीला नक्की त्यांचं पूर्ण निरंकाशा पद्धतीचं परळीतून करू, एवढी प्रतिज्ञा प्रत्येकाने घ्या. आणि त्या पद्धतीनं उद्याच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी जा की मांडतो. आणि मला कमी वेळ दिला, पाठीमागे बऱ्याच जणांचं मार्गदर्शन राहिले. मस्के साहेबाला सांगतो, मला बऱ्याच वेळेस पक्षाच्या याला मिटिंगला यायला त्याला येणं झालं नाही. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं, तब्येतीमुळे येणं झालं नाही. आणि ती जबाबदारी तुम्ही देताल आमच्या परिसरापुरती निश्चितपणा. फक्त एकच सगळ्याला विनंती आहे की तुम्ही तुमचे गट आपला स्वयंपाकाचा तंबू ह्या मांडवात मांडू नका. ते दुसरीकडे गेल्याचा आपण बघू, पण इथं सगळे हम सब एक यायचा नारा तर गेला. अहो आता हे तर तुम्ही नाव घेऊ का? 5-6 जण धनंजय मुंडेची येऊन बसले तिथं, घेऊ का नाव सांगा? आता दोस्त पण गावाचे तरी जाऊया करा. हे आपल्याकडे दुश्मनांची नजर आपल्यावर आहे. आता तुम्हाला सांगतो, लाईव्ह वाघमोडे काय बोलायला हे वाचन नात्याच्या मळ्यामध्ये चालू आहे. माहिती सगळ्याला ते लक्षात ठेवा. आणि आतापासून आचारसंहिता पाळा. दारूबंदी, प्यायचं खायचं नाही, तर कुणाला कानाला धरून नेण्याचं सोपं साधन तेवढंच आहे. खाल्यावर टाकला सर म्हणलं की ते आत्ता बोलू नका. ही आचारसंहिता आपल्यासाठी सुरू झाली. आपल्याला ही कारसेवा प्रत्येकाला करायची, महिलांना करायची, तुम्हाला करायची. आणि परळीचं नाव जे बदनाम झालंय ते 1 नंबरला परळी केली पाहिजे, एवढं आपण सगळ्यांना ठरवा. आणि ते होऊ शकतंय एवढं नक्की. तुम्ही कुणी उभा राहा, कोण्या जाती धर्माचा असू द्या, बरं मला त्याचं काही बंधन वाटत नाही. धर्मपुरी भाषणाला बोलवलं कोणी एखाद्या भाऊन आमच्या, तर तिथं सुद्धा एक भाषण वाघमोडे करेल. मला सामायिक बाण, लक्ष्मण रेषा, मराठी, बंधारी असलं काही कुठं हे नाही. आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना ठरवा आजपासून. आता पुन्हा गटतट नाही.
कोणी एखादा नेता करू द्या परळीचा, मस्के साहेबाला जे वाटेल किंवा ह्याच्या हवाली परळी केली, नगरपालिका केली, सगळ्यांना त्याच्या नेतृत्वाखाली. का तर लक्षात ठेवा, 10,000 लोक देशावर राज्य करायचे. 100 वर्ष झाले त्यांच्या संघटनेला आरएसएसच्या. ज्यांच्या देशामध्ये फक्त 10,000 लोक आहेत, ते 130 कोटी लोकांवर राज्य करायचे. पण त्यांचा गुरु कोण आहे माहितीये का? मोहन भागवत नाही, भगवान यांना हा गुरु मानलेला आहे. तसं तुम्ही इथे एखादी काठी रवा पवार साहेबांना दिल्या आदेशनं, राजभाऊ असतील, उत्तमदादा असतील, बाबा असतील, कोणी महाराज असतील, त्याच्यावरती आपण आपल्या ह्याच्यापुरतं सेनापतीची बदनामी कधी करायची ठरवू नका. फेसबुकवर करू नका, कशावरच नका, नाही तर ते लय तो पैसा बसल्या सकाळी आता तेच दिवे लावणार आहे. आता आम्हाला निदान शिव्या देऊ नका, लय लागतो पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.